नमस्कार मित्रांनो, पी एम किसान योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे. मित्रांनो, पी.एम. किसान योजनेचा 19वा हप्ता हा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, पी.एम. किसान योजनेची ही तारीख जाहीर झालेली आहे. तर मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, पी.एम. किसान योजनेचा 19वा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न काही गेल्या दिवसापासून देशभरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होतोय. खरे तर 5 ऑक्टोबर 2024ला या योजनेचा 18 हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. या योजनेचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर प्रत्येक 4 महिन्यांनी या योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होत असतात. यानुसार या योजनेचे 19व्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारी महिन्यात येतील अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात 6,000 रुपयांचा लाभ दिला जातो. प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 रुपयांचा एक हप्ता, याप्रमाणे 6,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात. यानुसारच या योजनेचा पुढील हप्ता देखील फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत अजून केंद्रातील सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्टमध्ये फेब्रुवारीमध्येच या योजनेचा पुढील हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असा दावा होतोय. नक्कीच फेब्रुवारीमध्ये या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्यांचा मोठा फायदा होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी योजनेचा पैसा देखील फेब्रुवारीमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पी.एम. किसान योजनेचे पैसे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते मिळाले असून शेतकरी बांधव 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नमो शेतकरीचा 5वा हप्ता आणि पी.एम. किसान योजनेचा 18 हप्ता हा सोबतच शेतकऱ्यांना मिळाला होता. यामुळे नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पी.एम. किसान योजनेचा 19वा हप्ता सोबतच मिळणार आहे. हे पाहण्यासारखे ठरणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संसदीय समितीने शिफारस केली आहे. यामध्ये किसान सन्मान निधी रक्कम वाढवण्यासोबत सांगितले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम 6,000 रुपयावरून 12,000 रुपये वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचे पैसे वाढणार का ही देखील गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे. तर मित्रांनो, आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पी.एम. किसान योजनेचा 19वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, लवकरच हा हप्ता जमा होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.